नमस्कार. मी अनिल बाळासाहेब कदम मुक्तानंद शृंखलेमध्ये मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. काळ्या मातीची सेवा करणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. शेतकरी हा साऱ्या विश्वाचा निर्माता आणि पोशिंदा असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काळ्या मातीची सेवा करणारा मजूर असेल, शेतकरी असेल, हे खऱ्या अर्थानं सारं जग सुखी, समृद्ध आणि संपन्न करत असतात. शेतीमध्ये कष्ट करणारा, श्रम करणारा, घाम गाळणारा शेतकरी आणि शेतमजूर याच्या श्रमातून या सृष्टीमधील सर्व अन्न धान्यादी पदार्थांची निर्मिती होते आणि माणसासाठी आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी विविध प्रकारची धनधान्य, तृणधान्य, फळं आणि फळोत्पादनं, फुलं असतील, फुलांच्या बागा असतील, या विविध क्षेत्रामधली निर्मिती हा शेतकरी करत असतो. शेतकऱ्याला आणि शेतमजुराला खऱ्या अर्थानं चांगले दिवस यायचे असतील तर आपल्या देशामधील आर्थिक धोरणं असतील, इतर सांस्कृतिक धोरणं असतील, इतर कुठलंही धोरण असेल, या सर्व धोरणामध्ये शेतकरी हा केंद्रीभूत घटक धरून राज्यकर्त्यांनी कृषी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विकासाच्या, संरक्षणाच्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरापर्यंत, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाऊन त्यांना मदत करण्याची भूमिका कृषी विभागानं, अर्थ विभागानं आणि राज्य शासनाने घेणं अत्यंत गरजेचं आहे. कित्येकदा योजना चांगली असते, परंतु शेतकरी आणि शेतमजूर यांच्यापर्यंत त्या योजनेची माहिती न पोचल्यामुळं त्याचे लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. यासाठी अर्थ विभाग आणि कृषी विभाग आणि संयुक्तपणे ग्रामविकास यांनी यामध्ये पाठपुरावा केला आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत आणि शेतमजुरापर्यंत ही व्यवस्था, ही माहिती जर पोचली तर खऱ्या अर्थानं या योजना सफल होतील आणि शेतकरी आणि शेतमजूर सुखी आणि संपन्न होईल आणि जगाचा पोशिंदा किंवा शेतकरी आणि राजा हा सुखी होईल असं मला वाटतं. धन्यवाद.